आपल्या सह्याद्री पट्ट्यातील बनसवडेसारख्या एका ग्रामीण भागातून मुंबईत जाऊन डोंबिवलीसारख्या भागात शिक्षण घेऊन फायनान्समध्ये MBA करणारे आणि नंतर त्या ठिकाणचे स्थानिक आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाने विचाराने प्रभावित होऊन भाजपबरोबर काम करणारे आणि तदनंतर भाजपचा विश्वास आणि रवींद्र चव्हाण साहेबांचा विश्वास संपादन करून आपल्या मूळ गावी बनसवडे येथे प्रत्येक निवडणुकीत आपण कुठेतरी खारीचा वाटा उचलला पाहिजे या उदात्त हेतूने गावात येऊन कार्य करणारे, भाजपसाठी कार्य करणारे, भाजपचं कमळ हेच आपलं निशाणी हे ठरवून त्यांनी आपल्या भागात काम केलं आणि त्यानंतर रवींद्र चव्हाण साहेबांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि ज्यावेळी कोकणची जबाबदारी रवींद्र चव्हाण साहेबांवर दिली गेली त्यावेळी त्या जबाबदारीबरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी संदीपजी गावडे आपल्या मायभूमीत आले आणि आपल्या जिल्हा परिषद आंबोली मतदार जो संघ आहे त्या जिल्हा परिषद मतदारसंघात काम करायला सुरुवात केली। हे करत असताना पंचायत समितीची जी निवडणूक लागली आणि त्या पंचायत समितीच्या निवडणुकीत विद्यमान त्या ठिकाणचे बुलंद असे नेते होते त्यांचा पराभव करून संदीप गावडे यांनी भाजपचं त्या ठिकाणी कमळ रोवलं आणि कमळ रोवलं एवढ्यावरच ते थांबले नाहीत। तदनंतर काही महिन्यातच ग्रामपंचायत निवडणूक लागल्या त्या निवडणुकीत 100% भाजप करण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा झेंडा फडकवला। असंही नेतृत्व आहे जे बनसवडे गावालाच काही लोकांना माहिती होतं ते आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला संदीप गावडे हे नाव पोचलेलं आहे। अनेक ठिकाणी अन्यायाच्या विरोधात त्यांनी सत्तेच्या विरोधात राहून आंदोलन केलेलं आहे। गेळेसारखा प्रश्न, गेळेचे सरपंच या ठिकाणी आहेत, गेळेसारखा प्रश्न जो होता कौल्या जागावर त्या ठिकाणी सत्तेच्या विरोधात जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी उपोषण केलं आणि त्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं। असे संदीपजी गावडे सगळ्या पत्रकारांबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत आणि पत्रकारांच्या सगळ्या ज्येष्ठ कनिष्ठ आणि चालू सगळे आता नवीन पत्रकार युवा पिढी आहे त्या सगळ्या पत्रकारांच्या साक्षीने या ठिकाणी तुमच्या वाढदिवसाचा केक कापावा अशी सर्वांचीच इच्छा होती आणि त्या इच्छेतून हे घडून आलेलं आहे आणि या ठिकाणी आज सर्व पत्रकार जमून तुमचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करतात आणि मी तुम्हाला विनंती करतो आपण हा केक कापून सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकाराव्यात। धन्यवाद।